हे गाईज, मी सध्या मोहपाडामध्ये आलेलो आहे आणि इथं येऊन थोडं लोकांशी बोलणं चालणं आणि थोडं परिस्थिती जाणून घेतलो. तर हे संख्या किती आहे? गावात लोकसंख्या 800च्या आसपास. आणि गावातले लोक म्हणजे कसं चालतंय, म्हणजे इन्कम कुठून येतो, सोर्स काय? आमचे गावातले लोक कामावरती जातात, हां. द्राक्ष बागा करायला हम्म. पैसे सोडून आणतात, तेव्हा ते आमचं लोकसंख्या चालवतात. ओके. आणि मला गावामध्ये असं काही विद्यार्थी भेटले की जे भरपूर काही PH आणि काही दिव्यांग आहेत. त्यांच्याबद्दल मला खरंच खूप सांत्वना आहे. आणि काय तुझं नाव सांग, तुझा नाव? दादा राधा? नाव तुझं नाव? हा, ठीक आहे. साया ना? साया हिचं अतिशय गोड नाव आहे आणि मला अतिशय छान वाटलं हिला भेटलं. हिचं वय 26 वय आहे हिचं आणि ही लहानपणापासून असेच आहे ना? असेच आहे. लहानपणापासून असंच आहे. आणि खरंच अशा विद्यार्थ्यासाठी काहीतरी झालं पाहिजे आणि त्यासाठी मी गिफ्ट म्हणून थोडं घे शाळा हातात, दोन्ही हातात पुढे ठेव खाली. दोन्ही हातात घे. ठीक आहे. अतिशय छान वाटलं हिला भेटून आणि खरंच खूप दुःख होते की काहीतरी अशा विद्यार्थ्यासाठी केलं पाहिजे. आणि घे ना. सांगा, हे आजी आहे तिथं मला भेटल्या, तिच्याबद्दल माहिती सांगते. काय चांगले आहे ती. कोणाशी म्हणजे असं हे नाही, कोणाला दादा बाबा असं एवढं तिला जास्त बोलता नाही येत. हं. पण मग रोज मंदिरात जाते, झाडझूड करते, मंदिर झाडून टाकते. लहान पोरं असलं त्याला बाळा सांगते, आईला आई, बाबाला बाबा, भाऊला भाऊ, म्हणजे अशी आहे ती. कोणालाच हे नाही करत. अच्छा. हा. अतिशय गोड अशी साया आहे आणि म्हणजे बाकीचं काही येत नसेल तर देवळात जाते, रोज झाडून काढते. आता असं कुठेही सप्ताह काय असला ना, हं. हा, ती कोणाला सांगते देवाला जायचं बुवा आपल्याला. हा. हं. आणि खूप नाचते पण ती. हा हा. हा, खूप नाचते ती. नवरात्राच्या टायमात, सप्त्याच्या टायमात खूप नाचते. अच्छा. म्हणजे लहान मुलं खरंच देवाघरची फुलं असं म्हणलं जातं ना.